नमस्कार सर्वांना, आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे बड्डे स्पेशल ब्लॉग. तर आज 1 डिसेंबर माझा बड्डे आहे. तर आज सकाळ सकाळच आंघोळ वगैरे झालेली, केस सुकवत होती. थोडंफार ऊन होतं. सकाळचे वाजलेले तुम्हाला सांगते 7 वाजलेले. एवढं ऊनही नव्हतं, पण आपलं सकाळचं आपण रेडी झालेलो. तर मी जाणार आहे गावी, तर तुम्हाला पुढे कळेलच व्हिडिओमध्ये. तर आम्ही थोडाफार इथे आता मी केलं की आजपासून योगा वगैरे जरा करायचं, थोडंफार योगा आणि व्यायाम करायचा. म्हणून बघूया आपलं जेवढं मला जमेल असं मी त्या पद्धतीत करणार आहे. आता तर मी पहिली मध्ये करायची, पण आता मी हे केलं की मी आता दररोज करेन. तर जेवढं मला शक्य होईल तसं मी ट्राय करेन. तर इकडे तनुही माझ्यासोबत आलेली योगा करायला. त्यानंतर मी व्यायाम करायला घेतलं, जसं ती आली मग, कारण जसं मी करते तसं ती करायला बघते. त्यामुळे मला त्याप्रमाणे करावं लागतं. आणि तिला मी दाखवते सुद्धा की असं कर असं कर, आणि ते ऐकते. आणि तिला खूप आवडतं की मी जे करेन तेच तिला करायचं असतं. मग तिला मी जेवढ्या चांगल्या गोष्टी मला करता येईल तेवढ्या मी तिच्यासोबत करत असते. आणि खूप मजाही वाटते. आणि अशी कंपनी असली की आपल्याला खूप मजा येते. तर इकडे माझे केस थोडीफार मध्ये जास्त तर लांब नाही आहेत, पण त्रास होतोच शेवटीला त्यांचा. तर इथे मला रात्री यांनी बड्डे स्पेशल, माझा बड्डे होता त्यामुळे केक आणलेला. आणि आम्ही आता इथे चाललो आहे गावी. आणि तरुण सांगते कुठे चालले, तर ती बोलते मामाकडे. तर इकडे मी चालले आजी आजोबांना बघायला, कारण आजोबा माझी खूप आठवण काढत होती. म्हटले पिया कधी येते म्हणून. तर म्हटलं आपण जाऊया आता. आणि माझ्या लक्षात नव्हतं. आजी मला बोलली की तू रविवारची येशील का. मग मी म्हटलं ठीक आहे, पण तेव्हा माझ्या लक्षात नाही की माझा बड्डे पण आहे म्हणून. तर मग हे म्हटले असू दे, तू जाऊन ये, आजी आजोबांना बघून पण ये. आणि बाबांचीही तब्येत बरी नव्हती, म्हटलं त्यांनाही बघून ये. इकडे आम्ही आलो. इकडे तुम्ही पाहू शकता मस्त सगळीकडे पातेरच पडलाय, कारण आता माहिती डिसेंबर महिना आहे. तर इकडचे रोड पाहू शकता, आमची छोटासाच रोड आहे. जास्त तुमची बस वगैरे जाऊ शकत नाही मोठी. टेम्पो वगैरे जातो, पण गावचे रस्ते हे असेच एवढेच वन साईडवाले. पण इकडे तुम्ही कुठे आली तू एन्जॉय करा. इकडे तनू माझ्यासोबत चाल. कोणाला बघायला आली? आजोबांना, आजी आजोबांना. चला. काय लागलं? आलो, चल चला. चिबक, चला. आहे चल 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 चल. काढूया घरी जाऊन, इथेच काढूया. चल आधी घरी. खाली बघ, खाली बघ. कोंबडी आहे, कोंबडी. चला, तर आपण आज काहीतरी स्पेशल बनवणार आहे. मी चिकन ऑलरेडी घरातून बनवून घेऊन आले, आणि आता आपण बनवणार वडे. तर आजीने ते ऑलमोस्ट रेडी करून ठेवले पीठ वगैरे म्हणून. इकडे मी तिला बनवून देणार आहे मस्तपैकी वडे आणि चिकन. तिला खायचं होतं, तर म्हटलं चला तीही खाईल मीही खाईल. आणि आज माझा बर्थडे आहे त्यामुळे असू दे काहीतरी स्पेशल. तर चला मस्तपैकी. ऊन तर थोडंच आहे, जास्त नाही ऊन, पण गार वारा सुटला आहे, कारण थंडी आहे. तुम्हाला माहिती आहे सध्या थंडी खूप आहे.
खाऊया. म्हणते तर मी सकाळ सकाळ उठून आले. तर चला सुरुवात करूया. हा कापला. कसा कापला? हा अच्छा. तर इकडे आमचं जेवण वगैरे झालेलं. आम्ही जेवण वगैरे केलेलं. आजोबाही उठलेले. त्यानंतरला मग त्यांना जेवायला दिलं. आम्ही जेवलो. मी आमच्या इकडे काकांना त्यांचं ऑपरेशन झालेलं, त्यामुळे त्यांना मी बघायलाही आलेली. तर त्यांनाही बाजूला मी बघून आलेली. इकडे तुम्ही पाहू शकता. मला वाटतं संध्याकाळचे आता 3-4 वाजलेत आणि आम्ही बसलेलो चहा प्यायला वगैरे. इकडे तनूला त्या काकांनी हे दिलेली सोनपापडी. तर इकडे तनू त्यांना भरवत होती. लाईट आली आहे. आजी आजोबा बसलेत. आमची लाईट गेलेली तर लाईटही आलेली. इकडे आजी गोप्याजी. तर इकडे तनू म्हणते बाबांना भरव. सांगितलं जरा बाबांना भरव. भरव थोडस दे. एवढं नको. भरव आधी. मीठ भरव. हा काढ चम्मच काढ. हा भरव. अजून एकदा भरव. बाबांना भरव हळूच. हा बाबांना विचार कसा आहे. वा भरव त्यांना बाबांना थोडं थोडस. मग इकडे त्यानंतरला मग आमच्या इकडे वांगे वगैरे थोडीफार झालेली. आईने लावलेली वांग्याचे रोपटे. तर तुम्हाला इथं दाखवते. तर थोडीच झालेले आहेत वांगे, जास्त नाही, छोटे छोटे आहेत. पण तेवढेही बस. आपलं शेवटीला गावठी वांगी ती गावठी वांगी. तर इकडे वांग्याचे रोपटे आहेत. इकडे आमच्या बाजूला माझ्या घराच्या साईडला इकडे झाडं खूप आहेत. तर इकडे तुम्ही पाहू शकता हे मोगऱ्याचं झाड आहे. इकडे माड आहेत. तिकडे पेरू आहे. आणि त्यानंतरला इकडे पुढे आल्यानंतरला तुम्हाला दाखवते मी मस्तपैकी नारळाची आमची झाडं आहेत. सीताफळचंही एक झाड आहे. त्याच्यावर सीताफळ येतात पण ते आम्हाला मिळत नाही, कारण ते जातात सगळे वांद्रांना. कारण माकड इकडे खूप आहेत त्यामुळे ते काय ठेवत नाही. चिकूचाही आमचा चिकू स्पेशल त्यांच्यासाठीच ठेवलेला आहे. कारण तुम्हाला सांगते जरा जून झाले की वांदरणे सगळे मग चिकू घेऊन जातात. तर इकडे आमचे हा सगळ्यात मोठा जो नारळाचा झाड दिसतोय तो खूप जुना आहे. म्हणजे मी लहान असल्यापासून तेव्हापासूनचा आहे तो. तर त्यानंतरला मग आम्ही रात्री हे मला न्यायला आलेले. तर आम्ही नंतरला रात्री घरी आलो. पण घरी येऊनही माझा काही बर्थडेचा प्लॅन नव्हता. म्हणजे आम्ही सांगितलेलं यांना मी केक वगैरे काही आणू नका उगाच, थोडक्यासाठी कशाला उगाच. पण माझा दिवस खूप छान गेला. आजी आजोबांबरोबर मी माझा घालवला दिवस. माझा बर्थडे त्यांच्याबरोबर साजरा केला. त्यांना चांगलं आवडीचं जेवायला मी आजीला बनवून दिलं. आजोबांसाठी थोडीशी फळं वगैरे आणली आणि त्यातच मला त्यांचा आशीर्वाद मिळाला, हेच मोठी गोष्ट आहे. त्यानंतर मी घरी आलेली. मला काही आयडिया नव्हती. माझ्या बिल्डिंगच्या इथे ज्या माझ्या मैत्रिणी आहेत म्हणा किंवा ताई, तर त्या सर्वांनी माझ्यासाठी रात्री त्यांनी केक घेऊन आलेले सरप्राईज. कारण त्यांना माहिती आहे मी सेलिब्रेट केलं नाही त्यामुळे. तर मला खूप बरं वाटलं आणि मी खूप मस्तही वाटलं. तर त्यांनाही थँक्यू. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाय. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.